50 कोटी रुपये थकीत आहेत। हे पैसे किती दिवसात मिळतील? माननीय मंत्री महोदयांनी पॉइंटेड उत्तर द्यावं। पैसे असे कोणालाही एकाला दिलेत एकाला नाही असं होत नाही आहे। आमदार महोदय, जे जशाप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून येते तसे आमचे कमिशनरांनी ते पैसे देत आहेत, अशी एकही तक्रार आलेली नाही। आणि मग जर तसा असेल तर त्याची चौकशी करू, आम्ही त्याच्यावर योग्य उपाय काढू, परंतु कोणालाही डावलता येणार नाही, कारण त्यांचे सगळ्यांचे पैसे नियमाप्रमाणे दिले जातील, कोणावरती पण अन्याय केला जाणार नाही आहे। प्रशांत अध्यक्ष महोदय, प्रश्न असा आहे, मंत्री महोदय, रोजगार हमी योजना ही हमीचा अर्थ असा आहे, आज लोकांना कामं नाही, गोरगरीब 150-200 रुपयाच्या मजुरीवर कामं करू लागले आणि आपण त्यांना 6-6 महिने पैसे देत नाही, म्हणून मजूर लोक कामावर येत नाही। इतकं लज्जास्पद गोष्ट आपल्या राज्यामध्ये ह्या मजुरांच्या बाबतीमध्ये चालू आहे। आणि म्हणून माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, आपल्या रोजगार हमीच्या उपकरामध्ये 4 ते 5 हजार कोटी रुपये पडून आहेत। अध्यक्ष महोदय, जर केंद्र सरकार तोपर्यंत पैसा देत नाही तर आपण राज्य सरकारतर्फे ह्या गोरगरिबांचे पैसे द्या, नंतर रिम्बर्स करत बसा तुम्ही। हे सगळे पैसे जर दिले कुठेतरी त्यांना भाकर खायला भेटेल अध्यक्ष महोदय। आणि म्हणून माझी विनंती आहे की हे अधिवेशन संपायच्या आत राज्यात जितक्या मजुरांचे पैसे कायदेशीररित्या शिल्लक आहे ते तुम्ही देणार की नाही देणार, नसल देत तर सांगून द्या की आम्ही आता ही राज्यामध्ये हमी योजनाचं आम्ही पैसे द्यायला हातभर आहोत, म्हणून पैसे आहेत आपल्या गोरगरिबांचे। माझी स्पेसिफिक विषय आहे की या अधिवेशन संपायच्या आत सगळ्या मजुरांचे पैसे राज्य सरकारने द्यावे, केंद्र सरकारकडनं नंतर वसूल करत बसावे, असं आपण करणार का? हो अध्यक्ष महोदय, सगळ्यांना मजुरी देणार। आणि जे आता आपण आमदार महोदय बोललात, सगळ्या कामगारांना थोडासा वेळ पाठीपुढे होतो, नाही होत अशातला भाग नाही आहे। 6 महिने नाही आहे, डिसेंबरच्या नंतर पासूनचे पैसे थोडे राहिलेले आहेत। बाबासाहेब बसा। महाराष्ट्र शासनाने बसा, पैसे बसा। दिलेले आहेत, केंद्राचे येत आहेत, ह्या आठवड्यामध्ये केंद्राचे पैसे येत आहेत आणि ते आम्ही सगळे तुम्हाला देऊ। ठीक आहे, चला। विधानसभेचा सभागृहाचा सदस्य म्हणून मी काम करत असताना आजचा दिवस माझ्यासाठीच नाही तर सर्वांसाठीच प्रचंड दुःखाचा दिवस आहे। आपल्याच एका सहकार्याच्या श्रद्धांजली सभेत बोलण्याची वेळ येणं यासारखं दुसरं दुर्दैवी काहीच असू शकत नाही। आणि त्यातही तो सहकारी अजितदादांसारखा उमदा स्पष्टवक्ता राजकारणी असेल तर सगळ्यांनाच खचून जायला होतं, ही वस्तुस्थिती आहे। अजितदादा आपल्यातून जाऊन आता जवळजवळ 1 महिना होईल, पण अजितदादांची आठवण आल्याशिवाय एकही दिवस जात नाही, ही वस्तुस्थिती आहे। दादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही। मी सर्वप्रथम अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। खरं म्हणजे आपल्या सगळ्यांनाच पावलोपावली अजितदादांची उणीव भासते आहे। कालच्या पत्रकार परिषदेत अजितदादा नव्हते। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आम्ही अभिवादन केलं, पुष्पहार घालून नतमस्तक झालो, तिथेही दादा नव्हते। शिवनेरीवर शिवजयंती साजरी करायला गेलो, तिथेही दादा नव्हते। आताही बाजूला बसलेले दादा नाहीत। दादा आपल्यासोबत नाहीत हे अजूनही मनाला पटण्यासारखं नाही, ही वस्तुस्थिती आहे। सगळं काही व्यवस्थित सुरू होतं, निवडणुकाही संपत आल्या होत्या। नव्या वर्षात राज्याच्या विकासाला, लोकांच्या कल्याणाला नवा वेग द्यायचा निर्धार आम्ही तिघांनी केला होता। पण 28 जानेवारीचा तो काळा दिवस उजाडला
आणि सकाळी अपघाताची बातमी धडकली. टी व्हीवर ती दृश्य बघितली आणि सगळ्यांचाच मनाचा थरका उडाला. दादांवर प्रेम करणाऱ्यांवर आभाळा एवढं दुःख कोसळलं. कितीतरी वेळा कुणाचाच या बातमीवर, माझाच काही, कुणाचाच या बातमीवर विश्वास बसत नव्हता. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते, मनात दुःख होतं. दादा वेळ कधीच चुकवत नव्हते, पण त्या दिवशी नियतीने मात्र वेळ चुकवली. लाख गेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं आपण नेहमी म्हणतो. पण त्या दिवशी सभापती महोदय अगदी विपरीत घडलं. लाखांचा पोशिंदा गेला. दादांचं नाव अजित होतं, पण नियतीसमोर ते जिंकू शकले नाहीत. दादा लाखो त्यांच्या कार्यकर्त्यांना, अनुयायांना, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना अनाथ करून गेले. ही मात्र वस्तुस्थिती आहे. यामध्ये मी एवढंच म्हणेन, बिछड़ा कुछ इस अदा से कि रुत ही बदल गया, बिछड़ा कुछ इस अदा से कि रुत ही बदल गया, एक इंसान सारे शहर को ही वीरान कर गया. या दुर्घटनेनं पवार कुटुंबियांवर काळाने घाला घातला. दुःखाचा डोंगर कोसळणं म्हणजे काय असतं हे मी स्वतः देखील अनुभवलं आहे. माझी 2 मुलं अपघातात मी गमावली, त्यावेळी मी दुःख पाहिलं आहे. त्यामुळे सुनेत्राताई, पार्थ, जय आणि एकूणच पवार कुटुंबियांच्या दुःखाची आपण सगळेच कल्पना करू शकतो. माझे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना सुद्धा मी अपघातातच गमावलं आणि त्यावेळी देखील दुःख काय असतं हे मी पाहिलं आहे. साहेबांवर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांची काय अवस्था झाली तेही पाहिले, कारण तेही अचानक निघून गेले. त्यामुळे दादांवर अतोनात प्रेम करणाऱ्या लोकांची वेदना आपण जाणतो. आजही सभागृहातल्या अनेकांच्या डोळ्यात अश्रू आहेत, दुःख आहे. हे दुःख पचवणं दादा आपल्यात नाहीत हे मान्य करणं अवघड नाही तर अशक्य आहे. आपल्या राज्यानं एक अत्यंत कर्तृत्ववान नेता गमावलाय. शब्द आणि वेळेला किंमत देणारा नेता गमावलाय. एक खंबीर, निर्भीड लोकनेता गमावलाय. राजकारणातला दादा माणूस गमावलाय. धडाडीचा आणि दूरदृष्टी असलेला विकास पुरुष गमावलाय. मी आणि देवेंद्रजींनी एक दिलदार मित्र गमावलाय. या सभागृहाने एक शिस्तप्रिय आणि आदर्श मंत्री गमावलाय. जनतेच्या प्रश्नाप्रती तळमळ असलेला लोकप्रतिनिधी गमावलाय. दादा माझ्यापेक्षा वयानं मोठे होते, अनुभवानेही मोठे होते. मी माझा मोठा भाऊ गमावलाय असं सातत्याने ते गेल्यापासून वाटतंय. दादा फणसासारखे होते, बाहेरून कडक आणि आतून मऊ. सभापती महोदय, दादांच्या बोलण्यात ग्रामीण बाज होता. आवाज राकट पण गोड होता. एकनाथराव ही दादांच्या स्टाईलची हाक माझ्या कानात आजही घुमते आहे. सभागृह असो, पत्रकार परिषद असो, कार्यक्रम असो, कॅबिनेट असो, अधिवेशन असो, प्रत्येक वेळी दादांची आठवण आपल्या प्रत्येकाला येत राहणार. बजेट अधिवेशन म्हणजे दादांचंच अधिवेशन. सचिव, अधिकारी, आमदारांच्या फायलींमध्ये बिझी असलेले दादा आपल्या सगळ्यांना आठवत आहे आणि त्यावेळी त्यांची जी काय तगमग असायची ती आपण पाहिलेली आहे. आणि इथं खरं म्हणजे खालच्या सभागृहात जयंतरावांनी 10 वेळा, सुशीलकुमार शिंदेनी 9 वेळा अर्थसंकल्प सादर केला. दादांनी या दोघांचा रेकॉर्ड मोडून 11 वेळा अर्थसंकल्प सादर केला. दादा खऱ्या अर्थाने विक्रमवीर ठरत होते, परंतु ते नियतीला मंजूर नव्हतं आणि नियती अत्यंत क्रूर आहे. तिच्यासमोर आपण सगळे हतबल असतो. हे कटू सत्य पुन्हा आपल्याला पचवावं लागतंय. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर माझा आणि दादांचा जवळून संबंध आला.